दीवानों की बातें हैं, दीवानों की बातें हैं, दीवानों की बातें हैं, इनको लब पे लाए कौन। अरे दीवानों की बातें हैं, इनको लब पे लाए कौन। इतना गहरा जाए कौन, खुद को यूं उलझाए कौन। दीवानों की बातें इनको लब पे लाए कौन। इतना गहरा जाए कौन, खुद को यूं उलझाए कौन। दीवानों की बातें जो तू समझा अपना था, वो लम्हों का सपना था। जो तू समझा अपना था, वो लम्हों का सपना था। जो तू समझा अपना था, वो लम्हों का सपना था। हमने दिल को समझाया, हमने दिल को समझाया। अब हमको समझाए कौन। दीवानों की बातें हैं, इनको लब पे लाए कौन। इतना गहरा जाए कौन, खुद को यूं उलझाए कौन। दीवानों की बातें। क्या बात, वाह सलील, वाह, मजा आली. तू गझलनी सुरुवात केलीस आजच्या एपिसोडची. माझा फारच आवडता प्रकार आहे हा. पण मला ऐकताना असं लक्षात आलं की यमन कल्याण आहे हा ना, आणि त्याच्यात तू यापूर्वी अनेक गाणी गायली आहेस, पण हे खूप वेगळं ऐकू आलं गाणं. खूप वेगळ्या पद्धतीने तू गायलंस, आणि नुसतं गायलंच नाही, उच्चार शब्दांचे हे खूप वेगळं होतं. तर मला नेहमी वाटतं की तू मराठीही गातोस, हिंदीही गातोस, किंवा कंपोजही करतोस दोन्ही भाषात. तर ते करताना काय वेगळा विचार करावा लागतो, काय वेगळं असतं? नाही, खरं कंपोज करताना मी खूप काही वेगळा विचार करत नाही. मला असं वाटतं की अनेक अशा चाली आहेत की ज्याच्यावर हिंदी शब्द आले तर ते हिंदी पण गाणी वाटू शकतील. खूप वेगळा विचार चाल करताना नाही होत. गाताना म्हणजे हिंदी आहे म्हणून वेगळा नाही होत, गझल आहे म्हणून नक्की वेगळा विचार होतो. पण गाताना खूपच उच्चारात फरक असतो. मला कायम मी ज्यांना आदर्श मानलं उच्चाराच्या बाबतीत, गाण्याच्या बाबतीत, एकूणच संगीताच्या बाबतीत, त्या लता दीदींचा जर आपण अभ्यास केला उच्चाराचा, तर मराठीतला आकार, हिंदीतला आकार याच्यात एक बारीक फॉन्टचा फरक आहे. मराठी आपले गायक उगीच कॉम्प्लेक्स येतात, हिंदी गाणं उच्चार व्यवस्थित येतात ना. मला असं वाटतं की बॉलिवूडमध्ये 70 वर्ष अधिराज्य केलेल्या 2 गायिका आहेत, त्या मराठी आहेत, आणि त्यांनी हिंदी, उर्दू सगळे उच्चार अप्रतिम केले. पण मला असं वाटतं की अभिनेता असो किंवा गायक असो, तुम्ही त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेचा पोत ह्याच्यावर काम केलं पाहिजे. कदाचित आपसूक मध्य प्रदेशातल्यासारखं हिंदी आपण नाही बोलू शकणार, पण जर त्या माध्यमात काम करायचं तर तो वेगळी एफर्ट त्याच्यासाठी घ्यायला पाहिजे. मुळात मला वाटतं की ती म्हणजे भाषा हा विषय आपण खूप वेळ बोलू शकतो. मुळात आपल्याला चांगलं बोलायला आवडायला हवं. इथे भाषा सुरू होते. मग इंग्लिश असो, हिंदी असो किंवा मराठी, तुम्ही चांगले शब्द वापरताय का? आता इतकं ते सगळं पातळ होत चाललंय, डायल्यूट होत चाललंय की कशाला
इतका चांगला शब्द वापरायचा, त्याच्यापेक्षा सोपं करून सांग ना. हा म्हणजे भाषा कशासाठी वापरायची, तर संवाद साधण्यासाठी. तर तेवढंच नाहीये ना, त्याच्या पलीकडे भाषा म्हणून काहीतरी आहे. आणि मग लोक त्याच्यात असं करतात की नाही तुम्ही खूप भाषेचं अगदी आग्रह असतो. पण मला असं वाटतं की मग खुणाच करूया एकमेकांना, मग काय तर. कशाला. खरंच. तर चांगले शब्द तर हिंदी आणि मराठीमध्ये निश्चित फरक असतोच उच्चारामध्ये. कॉम्पोज करताना तुम्ही परत बेसिक मुद्दा त्या कवितेला योग्य चालेल का. पण या निमित्ताने, या गझलच्या निमित्ताने एक आपण जे तू म्हणाली होतीस की संगीताच्या विद्यार्थ्यांना काय सांगता येईल, तर यमन कल्याणच असतो, पण तुम्ही वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्सची पहिला जो आलाप आणि सुरुवात करता ती वेगवेगळी असायला हवी. अच्छा. तोच आलाप म्हणजे समजा मागे उभा मंगेश, याच्याऐवजी तुम्ही मागे उभा, तर उपर वाटतो आलाप आणि गाणं. तर ते इंजिनवरनं कळलं पाहिजे की गाडी कुठली येते, अभंगाची गाडी येते का गझलची गाडी येते का भावगीताची गाडी येते का, म्हणजे देवा घरचे, तर तो तुम्ही पहिल्यापासूनच टोन तो, नाहीतर दे असं नाही झालं. कारण तो आलाप तुम्ही गायल्यावर असं वाटतं की जबदीप जले आना. तर जबदीपचा हुल नाही देता कामा ऑडियन्सला की जबदीपचा आलाप गायला आणि एकदम देवाघरचे आता कोणाला चालू केलं. तर त्या पहिल्या तुमच्या एंट्रीपासून तुमची भूमिका पक्क भूमिकेत शिरणंच आहे. करेक्ट. की आज गझल गायक म्हणून मी हा आलाप गाणार आहे, यमनच आहे, पण तो राग नाही गाणार मी, तो आलाप आहे, तो गझलचा आधीचा आलाप आहे, हा अभंगाच्या आधीचा आलाप आहे. तर हा फरक केला तर गाणं आपोआप वेगवेगळं वाटतं. या काळात आपण चिंटू 2 ची निर्मिती केली. हो. आणि पहिल्या चिंटूला खूप प्रतिसाद मिळाला आणि लहान मुलांसाठी असं काहीतरी करावं हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं. म्हणजे त्या बाबतीत आपण खूप एका विचाराचे आहोत आणि आपण चिंटू 2 आणला. खूप वेगळा, त्याची गोष्ट वेगळी होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी तू आणि संदीपनी केली. म्हणजे त्याच्यात एक ट्रिपचं गाणं होतं, त्याच्यात एक फार सुंदर प्रार्थना होती. तर खूप व्हरायटी तुम्हालाही करायला मिळाली आणि आम्हालाही खूप मजा आली ते करताना. मला नेहमी असं वाटतं की सिक्वल जेव्हा असतो किंवा एक सिरीज ऑफ फिल्म्स असते, तेव्हा काहीतरी एक कॉमन थीम असते का, विचार एक कॉमन असतो का, की हा त्याच सिनेमाचा पुढचा भाग आहे आणि मग कदाचित आपण पुढे सिनेमे करू जेव्हा चिंटूचे, तेव्हा तोच धागा कॅरी होतो का. तो आयडियली करायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्याचं आयडियल सगळ्यात उदाहरण की अख्खी फिल्म एकसंध वाटणं किंवा पार्ट्स आहे, म्हणजे जे लक्ष्मीकांत प्यारेलालजींनी जे केलं ना, की तुम्ही फिल्मची सुरुवात झाल्यापासून ते एंडपर्यंत त्यांचं एक धागा वाटायचा की कुठेतरी, म्हणजे बॉबीपासून ते अगदी आपण कर्जचे पण गाणे ऐकले तर ते टंग डंग डंग ते कुठे चालू व्हायचं आणि त्या सगळ्याला एक कुठेतरी धागा असायचा. एक पहिलं गाण्याचं कुठेतरी म्युझिक दुसऱ्या गाण्याला आहे, त्याचा एक कुठेतरी एखादं कॉम्पोजिशनचा मुखडा तिकडे म्युझिक म्हणून वापरला आहे. तर तसा प्रयत्न होता की मुळात एक खूप चांगलं झालं की खूप मोठ्या गॅप नंतर न झाल्यामुळे चिंटू दिसायलाही तोच होता आणि व्हॉइसही तोच राहिला. बरोबर. त्याच्यामुळे ते पहिल्यांदा ऐकू येताना तोच व्हॉइस ऐकू आला चिंटूचा. त्याच्यामुळे आपण मग वानरवेडे वॉरियर्स थोडंसं वापरलं होतं, बॅकग्राऊंडला वापरलं होतं. आणि ह्याच्यात अजून एक खूप महत्त्वाचं होतं की त्याच लोकांनी अरेंजमेंट करणं, कारण साऊंड ते बनवतात. तर सौरभ भालेराव आणि ऋषिकेश दातार असं दोघांनी चिंटू 1चं सगळे ट्रॅक्स केले होते. सो चिंटू 1, चिंटू 2 ह्या दोन्ही मूवीजचा बॅकग्राऊंड स्कोअर सलील दादाने त्यावेळेस रेकमेंड केलेलं रंगा सरांना, आणि सो वी आर ऑलवेज ग्रेटफुल फॉर हिज सपोर्ट एव्हरी टाइम. रितेशनीच वानरवेडे वॉरियर्समध्ये गिटार वाजवली होती त्याच्यामध्ये. आणि चिंटू 2चं पण त्यांनीच केलं, त्यांनी खूप फरक पडतो. त्यांचं जे प्रत्येक अरेंजरचे पण लाडके काही टोन्स असतात, लाडके टोन बँक असते त्यांची, ती त्याच्या जवळची टोन बँक कुठेतरी आली की तुम्ही ते सगळं एकसंध वाटायला लागतं. आणि
अचानक तुम्ही चिंटूचा स्वभाव पण नाही बदलू शकत. बरोबर बरोबर. चिंटू कसा बोलेल तर चिंटूची ट्रिपचं पण गाणं करताना ती म्हणजे ब ब ब ब बूट घ्या हॅट व व व व वॉटर बॉटल खांद्यावर सॅक ध ध ध ध ध वेगाडी जशी जम्बो जेट ढ ढ ढ ढ ढगांची रेस लाव थेट प प प प पक्षीहून उडूया फिरूया फिरूया प प प प फिरूया फिरूया. आणि हे मला अगदी आठवतं हे तर रेकॉर्डिंग मी शुभूला शाळेतनं पिकअप करून शाळेच्या ड्रेसमध्येच तो गायला होता. तर ही एक वेगळी मजा असते की म्हणजे त्यांचं एक स्वतः लहान मूल म्हणून शाळेत ते युनिव्हर्स आहे ना. आणि तिकडनं बाहेर येऊन डायरेक्ट रेकॉर्डिंगला हे गाणं सगळे त्या म्हणजे यांनी कोरस गायला ती पण मुलं शाळेच्या ड्रेसमध्ये होती त्या दिवशी. कारण दुपारी मला आठवतं असं 1 वाजता वगैरे गाणं रेकॉर्ड केलं होतं. तर त्यांना इतकी मजा येत होती हे गाताना की मुलं असे सगळे शाब्दिक खेळ करतात ना. हो ब ब ब ब बूट. तर हे मुद्दाम संदीपने आणि मी की आपण काय वेगळं करू शकतो. तर मला असं वाटतं की अगोबाई डोगोबाई 1च्या वेळी असं म्हणणारा संदीप की मला लहान मुलांसाठी कसं लिहिणार, मला इट इज टू डिफिकल्ट आणि मला इतकं असं निरागस नाही लिहिता येणार, तो चॅम्पियन होत गेला लहान मुलांचं. एवढा मोठा प्रवास आणि तर किती अप्रतिम. म्हणजे त्यांनी स्वतःतला एक उगीच दरवाजा बंद केला होता, तो उघडल्यावर आतमध्ये खजिना होता. आणि मला आठवतंय आम्ही 4घच होतो एका दौऱ्यावर आणि त्या दौऱ्यावर मी संदीपच्या सारखं की काहीतरी करायचं आहे गाणं आपल्याला, लवकर करूया. आणि आम्ही ना बेसिक थॉटवर खूप चर्चा करतो की काय थॉट करूया. तर मी त्याला म्हणलं की ना आता आपण ह्याच्या पुढे जाऊन मुद्दाम कुठल्या तरी धर्माची प्रार्थनापेक्षाही आपण निसर्गाला, आकाशाला हाक देणारी प्रार्थना करावी. पुढे मुलं जे ऐकतील तर आपण त्यांना जास्त आपण त्यांचा मोठा पर्स्पेक्टिव्ह बदलूया, वैश्विक करूया त्यांचा विचार. आणि म्हणून खरं तर तो या विश्वाची आम्ही लेकरे, हा मुखडा तो मला मुखडाच इतका आवडतो. या विश्वाची आम्ही लेकरे म्हणजे मला एक जुनी ओळ सुधीर मोगेंनी लिहिली होती की मी मराठी भारतीय, मी विश्वाचा आहे. ऑफकोर्स मराठीपणाचा अभिमान भरभरून आहे आणि म्हणून तर इतकी शेकडो मराठी गाणी केली आणि करत राहीनच. पण मी मराठी भारतीय, मी विश्वाचा आहे. तो विश्वाचा आहे याच्यामध्ये तुम्ही जो थॉट देता मुलांना तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो या गाण्यात आला होता. आणि मग आत्ताची जी परिस्थिती आहे ना ते कुठेतरी रिफ्लेक्ट होतं पहा की नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमाना उन्हाची क्षिती. तर भीती वाटते आज मुलं बाहेर पडल्यावर पालकांना भीती वाटते, ती वाटायला नको. हे कुठेतरी गाण्यात आलं. तुझला स्मरू दे अनभय हे विरू दे, आशा हसू दे अन करुणा झरू दे, घे हृदयाशी स्वप्नांची पाखरे, या विश्वाची आम्ही लेकरे. तर हे ना खरं सांगतो हे शुभूपेक्षा जास्त वेळा मी आणि संदीपनी गायलंय कार्यक्रमात. कारण आम्ही सगळेजण हे गाताना आम्हाला खूप मजा येते. प्रार्थनेचं हे वैशिष्ट्य असतं की प्रार्थना कधीच लहान मुलांची राहत नाही, प्रार्थना सगळ्यांची होते. मध्ये हमको मन की शक्ती देना असू दे किंवा अलीकडे समीर सामंतनी लिहिलेली कौशलची प्रार्थना आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, इतकी चांगली ओळ आहे ती. तर प्रार्थना एका एज ग्रुप मध्ये कधीच राहत नाही, ती प्रत्येक वयाच्या माणसाला आवडते. आणि ती मूल्यांविषयी जेव्हा असते की भीती, आणि आपल्या चित्रपटाचाही तोच धागा होता की तुम्ही तुमच्या भीतीवर मात करा. आणि ते इतकं सुंदर ब्लेंड झालं होतं. आणि मला आठवते ऑडियन्सची रिॲक्शन आठवते आपल्या प्रीमियरच्या दिवशी, फार स्तब्ध झाले होते लोक ऐकून. आणि ते शेवटचं कडवं जेव्हा त्या मला वाटतं फिल्मच्या एका वेगळ्याच ठिकाणी येतं किंवा एंड स्क्रोलला येतो कुठेतरी, तेव्हा मला आठवतं की फार क्वचित शेवट होता ते फुलपाखरू उडत. करेक्ट. तर मला ना असं खूपच क्वचित स्वतःचं गाणं फिल्ममध्ये ऐकताना मला इतकं भरून आलंय. जसं मला एकटी बघताना भरून आलं होतं तसं या पार्ट 2 मध्ये ही प्रार्थना ऐकताना भरून आलं. मला वाटतं की प्रार्थनेमध्ये अगदी अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरे नाम पासून कुठलीही तुम्ही प्रार्थना घेतलीत, मराठी, हिंदी, इंग्लिश,
प्रार्थना तुम्हाला हलवते खूप आतून. तर एक आणि तुम्ही प्रार्थना आस्तिक करता असा नास्तिक असा, प्रार्थना तुम्हाला त्या एका बेसिक मूल्यापाशी येऊन अगदी बरोबर. ठेवतेच. मला आता आपण इतके एपिसोड्स एकत्र शूट करतोय आणि मी तुझे अनेक कार्यक्रम अनेक वर्ष पाहतीये. तुझं गाणं, तुझी कॉम्पोजिशन्स, याबरोबर तू ज्या पद्धतीने बोलतोस आणि ज्या पद्धतीने संवाद साधतोस ते मला फार कमाल वाटतं. आणि आपल्याकडे निवेदन आणि मग गाणं असं खूप नेहमी होतं, पण तू एक हा जो फॉर्म वापरतोस त्याला काय म्हणायचं मला कळत नाही. त्याला निवेदन म्हणायचं का निरूपण म्हणायचं का मला माहीत नाही काय. तर ते तुला कसं सापडलं? आणि आणखी एक मला नेहमी वाटतं की खूप अशा प्रकारच्या संवादामध्ये त्या ठिकाणचे रेफरन्सेस असतात. हो, तसा तू अनेक देशांमध्ये तुम्ही फिरलाय, अनेक शहरात फिरलाय, तर कुठेतरी ऐकणाऱ्या लोकांना ते आपलंसं करून घेण्यासाठी त्यांना रिलेटेबल वाटेल असं तू वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असणार. तर त्यासाठी काही वेगळा विचार करतोस का, किंवा तुझी प्रोसेस काय आहे ते करण्याची? तू म्हणलीस ना की त्याला काय म्हणायचं, निवेदन का निरूपण, तर मला वाटतं त्याला गप्पा हां. असं म्हणावं, की संवाद. की तुम्ही म्हणजे समजा तुम्ही तिघं आत्ता इथे आहात की आत्ता आपले हे सगळे युनिटमधली समोर लोक आहेत, तर मी एखाद्या गाण्याची गोष्ट सांगताना कशी सांगतोय तशीच मी 1000 लोकांना सांगतो, तशीच मी 5000 लोकांना सांगतो. त्याच्यामध्ये काही वेगळी पोज. मला एका मागच्या एपिसोडमध्ये मी म्हणलं होतं की असं काही खोल बोलणं, अलंकारिक बोलणं, असं काही वेगळं त्याला विशेषणं नसतात. तुम्ही मनापासून बोलता का एवढंच असतं. तर मी स्टेजवरनं किती आपल्याला कमीत कमी पोज घेऊन बोलता येईल, नॉर्मल घरी आपण कसं बोलू, किंवा मी एखादं नवीन कॉम्पोजिशन हे दोघं जण आले किंवा संदीपला संदीपची चाल करून ऐकवतोय, एखादं नवीन गाणं हृदयनाथजींना ऐकवतोय, तर मी किती सांगेन कवितेविषयी की अशी कविता आहे तशी कविता आहे. तर रसास्वाद, ॲप्रिसिएशन हे जे असतं ना, ते आपण करत गेलं की समोरच्यापर्यंत पोचतो की हे काय छान आहे ना. जे आपण खाण्याच्या बाबतीत करतो, अरे तू इथे चल, काय अप्रतिम इथे डोसा मिळतो, अप्रतिम इथे मटण थाळी मिळते. तेच की अहो हे बोरकरांनी काय शब्द लिहिलाय पहा, की ते समोरच्यापर्यंत पोचतं. पण तुम्ही ज्या क्षणाला एक पोज घेता, मला काहीतरी माहिती आहे आणि मी तुम्हाला काहीतरी की मी तुम्हाला एक गंमत सांगतो की मी तुम्हाला ना एक फार मोठी गोष्ट सांगणार आहे, की माणूस एक पाऊल मागे जातो. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही ते प्रत्येकाला ऑडियन्समधल्या जर असं वाटलं ना की हा माझ्याशी गप्पा मारतोय. पण हे किती अवघड आहे ना. मला वाटतं ते सगळ्यात सोपं आहे, ते आपण अवघड करतो. हा, पण मला आणखी एक तुला विचारायचं आहे की आता नाटक करताना सुद्धा अनेकदा पहिल्या 5-7 मिनिटात तुम्हाला प्रेक्षकाचा अंदाज येतो की काय हा प्रेक्षक वेगळ्या शहरातला असेल, वेगळ्या प्रकारच्या कुठेतरी पार्श्वभूमीतला असेल, तर मग तुला त्या ऑडियन्सचा पोत आणि त्याचा मूड हे करत नाटकात तेवढी स्पेस नसते, कारण शेवटी तुम्ही ठरलेलेच वाक्य बोलता आणि जे ठरलेलं असतं ते करता. पण अशा प्रकारच्या संवादात तुला ऑडियन्सचा अंदाज घेत पण बोलत राहावं लागत असेल ना. म्हणजे हा फार चांगला मुद्दा आहे, कारण काय होतं साधारण पहिल्या एक 8-10 मिनिटामध्ये त्याचा एक सरासरी IQ, EQ, करेक्ट, सेन्सिटिव्हिटी कोशंट हे लक्षात येतो की सरासरी, हां म्हणजे मीन आपण कोशंट म्हणतो ना, तसं लक्षात येतं की किती ऐकलेला किती वाचलेला ऑडियन्स आहे. एक्झॅक्टली. मग तुम्ही तितके कप्पे उघडत जाता की आता इथे आजचा ऑडियन्स आहे, त्यांनी समजा असं आहे की त्यांनी इतकं ऐकलं की त्यांना तुम्ही अगदी खोलात जाऊन आरती प्रभू, ग्रेस, बोरकर यांची कविता उलगडून सांगू शकता. मग अशा वेळेला मी काय किंवा संदीप काय जास्त खोलात जाऊन कवितेविषयी बोलता येतो. एखादा मला आठवत आहे म्हणजे प्रसंगानुरूप बोलणं कसं बदलू शकतं. आम्ही पहिला अमेरिका दौरा मोठा 50 दिवसाचा करून जेव्हा इंडियात परत आलो, तर कोणीतरी मी म्हटलं की आत्ताच अमेरिका दौऱ्यानंतरचा पहिला कार्यक्रम आहे, तर कोणीतरी ऑडियन्समधनं ओरडलं, मग काय आवडते तुम्हाला, तिकडे का इकडे? तर मी म्हटलं की नाही, तिकडे मजा होतीच, पण शेवटी कागद तो कागद आणि पाणी ते पाणी, हा फार वेगळा रेफरन्स होता. तर तो हळूहळू पसरत गेला की याला काय म्हणायचं, आणि मग ते लाफ्टर इतकं, तर म्हणजे म्हणलं तर मी दोन्हीकडचं कौतुक केलं. पण आपल्याला म्हणजे आपला कम्फर्ट झोन याच्याविषयी मला बोलायचं होतं. पण म्हणजे हे मला पहिला दौरा, नंतर आम्ही जितके US दौरे गेले, मला असं लक्षात आलं की ऐकण्याची वाचण्याची भूक जी आहे
आपण थोडं जास्त ना गृहीत धरतो. इथे पण आपल्या राहणारे लोक. हाताशी असतं ना अरे इथे तर राहतो तू, सगळंच इथे असं असतं. अरे इथे आमच्या इथे तो भेळ खाताना दिसतो मला, एवढं काय की म्हणून पण अहो म्हणून त्याची गाणी काही कमी होत नाहीत ना. किंवा म्हणजे एखाद्या अभिनेत्रीबद्दल बोलतात, अरे ती इथे मुलीला गेल्या रोज शाळेत येते. हो पण मग नाटक बघा की तसं. तर किंवा पुस्तकं कधीही जाऊन घेऊ रे, पण असं नाही. परदेशात मी ऑडियन्स बघितला की त्यांना इतकी ओढ असते की नाही आम्हाला हे तुम्ही यावेळी याल ना तेव्हा आम्हाला संधी प्रकाशात ऐकवायचं किंवा यावेळी आम्हाला हे गाणं ऐकायचंच आहे लाईव्ह. तर ज्या गोष्टीविषयी तुम्हाला थोडंसं कुठेतरी तुम्हाला कमी मिळेल अशी शक्यता वाटायला लागते, तुम्ही जास्त आग्रही होता, जास्त तुम्हाला त्याचं असूसलेलो पण. करेक्ट. तर हा फरक लक्षात आला. ती पल्स ओळखणं ऑडियन्सची. तू डॉक्टर असल्यामुळे ती पण तुला चटकन सापडत हे निवेदकाचं वाक्य. नाही 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 की डॉक्टर मला बोलता बोलता अचानक कळलं की अरे पल्स हा तर डॉक्टर आहे. मला असं वाटतं की ती काही तुम्ही तुमच्यातला डॉक्टरचा भाग असा कापून नाही करूच नाही शकत ना. तो असतोच. पण म्हणजे दुबईमध्ये वेगळं तुमचं बोलण्याचा रेफरन्स वेगळा असतो, US मध्ये वेगळा असतो, आम्ही केनियाला गेलो होतो तिथे वेगळा असतो. तर नक्कीच तिथले संदर्भ 100% येणारच. आणि कारण तुम्ही गप्पा मारताना नाही का संदर्भ आहेत. हो एक्झॅक्टली. म्हणजे कोल्हापुरात गेल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की मी तिथे नेहमीच हे म्हणतो की 4 वाजता कार्यक्रम आहे आणि तुम्ही कल्पना करा की जेवण कसं झालं असेल. त्यामुळे पहिला एक 15-20 मिनिटं जरा माफ करा, कारण कोल्हापुरात आलोय तर असं तर आम्ही जेवणारच. म्हणजे कोल्हापुरात येऊन जेवायचं नाही तर कुठे जेवायचं असा रेफरन्स आपसूक येतो. कारण आणि प्रत्येक ठिकाणची दाद देण्याची पद्धती वेगळी असते. तर त्यांनी कधी कधी तुम्ही म्हणजे खचून पण जाता कामा नाही. कारण जे प्रत्येक ठिकाणी म्हणजे गोव्यामध्ये मी बघितलं, गोव्यात तशी सुशेगात असतात, गोव्यात टेकून असे असतात. म्हणजे ते दाद देत नाहीत का, तसं नाही, पद्धत वेगळी आहे. बरोबर. भरभरून कोल्हापूरला पहिल्यांदा शिट्टी येईल तुम्हाला, पहिल्या गाण्यातच शिट्टी येईल. कदाचित पुण्यात असे असतील की पुण्यात लोकांना बरं असे ऐकतात की ओके हे तर मला माहिती आहे, हे मी असं खूप केलेलं आहे. पण त्याच्या पुढे गेला आणि तुम्ही असा एखादा पॉइंट हिट केलात की तर लोक क्या बात आहे यार असं म्हणतील. म्हणजे मला आठवते पुण्यातल्याच एका रसिक, ज्यांनी तो नंतर माझा मित्रही झाला, विक्रांत म्हणून, त्यांनी लेख लिहिला होता की म्हणजे तो आधी असा खूप थोडा क्रिटिकली बघायचा, नंतर त्यांनी स्वतःच लेख लिहिला होता की वडील जसं मुलाला खांद्यावर बसवून गणपती उत्सव दाखवतात तसं सलीलनी मला बोरकर दाखवले. क्या बात आहे. तर मला हा लेख इतका आवडला, पण त्याला तिथपर्यंत न्यायला तेवढा वेळ लागला. तोच कारण मुळात एक्सपोजरचा फरक असतो अगदी, आणि स्वभावाचाही असतो थोडासा, की तुम्ही किती पहिल्यापासून तुम्ही म्हणजे अगदी 5वी-6वीतली मुलं पण असं म्हणून अरे नाही या टाईपची गाणी मी खूप ऐकलीत, ऐकलेच किती. पण त्या जागेचं पण असतं. मुंबईचं मला विशेष कौतुक असं वाटतं की 1.5 तास ट्रॅव्हल करून येऊन लोक पहिल्या गाण्याला जेव्हा हात वर करून टाळ्या वाजवतात ना, तर मला सलाम वाटतं. यार तुम्ही इतकी एनर्जी आणता कुठून. नाही आपल्याकडे अनेकदा असं होतं की कोथरूडला राहत असेल लोक, अच्छा हिराबागेत प्रयोग आहे का असं होतं. एक्झॅक्टली. तर मुंबईतलं मला मी आणि हे प्रत्येक प्रयोगाला मी बोलतो आणि भरभरून मनापासून बोलतो की इतक्या पावसात, इतक्या गर्दीत, या सगळ्यामध्ये पण तुमची रसिकता तुमच्या हृदयात टिकवून ठेवणं, याच्यासाठी प्रचंड मोठं तुम्हाला ओढ लागते कलेची. तर ती मुंबईतल्या लोकांमध्ये मला कायम जाणवते की ते ज्या पद्धतीने दाद देतात परत, आणि त्यांना माहिती असतं की इथून सुटून परत 1.5 तास ट्रॅव्हल करून घरी जायचंय, पहाटे 5:30ला उठायचंय, पण ते कमी नाही होत, ओढ कमी नाही होत. ती मुंबईतल्या लोकांची वेगळी दाद असते. हे खूप समृद्ध करणार आहे ना कलाकार म्हणून. इतक्या प्रकारचा देशोदेशीचा प्रेक्षक आपलासा करून घेणं खरंच फारच सुंदर. आणि तसंच ना त्या वास्तू पण असतात, इतकी थिएटर्स. आणि आता ना आम्हाला त्या थिएटरमध्ये गेलं की कसा फील येतो की इथे मजा येणार. कला अकादमी गोवा मजा येते, केशवराव भोसले सभागृह कोल्हापूर, नाशिकचं आहे कालिदास रंगमंदिर, की तिथे गेल्यावर एक फील येतो की मजा येणार आहे. म्हणजे अनेक थिएटर्स आहेत, मी असं कोणाचं नाव घेत नाही असं नाही आहे, पण वाशी, शिवाजी मंदिरला ह्या परंपरा पण आहेत ना. मला कायम असं इथे बसल्यावर वाटतं की बापरे इथे कोण कोण बसले, अगदी अगदी कोण कोण असणार. तर आजूबाजूला ना कुठेतरी त्या वाईब्स असतात निश्चित असतात. आणि त्याच्यात तुम्ही काहीतरी सादर करता. मला आठवतं आता सगळ्यात जास्त जर मी कुठे गायलो असेल तर पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. ते बांधायच्या आधी मला आठवते ती जागा, आणि ते बांधलं जाणार आहे ते पूर्ण होत आल्यावर
जी एक लाईन तिथे लिहिलेली आहे ती सुधीर मोघेंना त्यांनी विचारलं की तुम्ही लिहाल का, आणि त्यांनी मला कागदावर अशी लिहून दाखवलेली आठवते की कसे वाटते रे लाईन. आषाढ गणांसम खुली दाद रसिकांची अन उधळण व्हावी अविरत उन्मेषांची. तर असं कागदावर आणि खाली सुधीर मोघे कशी वाटते लाईन बघ. ते म्हटलं क्या बात आहे, अविरत उन्मेषांची किती सुंदर आहे. हे मला अगदी संवाद आठवतो. आणि आता जेव्हा जेव्हा मी ती लाईन तिथे बघतो ना मला तो सुधीर मोघेंच्या ऑफिसमधला प्रसंग आठवतो. तर थिएटर्सची पण नातं असतं. यशवंतराव चव्हाण म्हणजे आता लॉकडाऊनमध्ये मला जशी मित्रांची आठवण येते, जशी मैफिलींची आठवण येते, तशी थिएटर्सची पण आठवण येते. नाही, स्पेस खूप त्याच्याशी आपलं नातं खूप वेगळं आणि खूप गहिरं असतं. म्हणजे भरतनाट्य मंदिर त्याच्याशी सगळ्यांशी, कारण तुम्ही स्पर्धा कितीतरी स्पर्धा केलेल्या आहेत. मला आठवते अनेक एकदा तर मी स्पर्धेला परीक्षक होतो फिरोदिया करंडकला, आणि समोर गायला ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे हे सगळे स्पर्धक होते आपापल्या कॉलेजमध्ये, आणि मी नुकता पासआउट होऊन पहिलंच परीक्षक असं, आणि समोर हे सगळे. तर मला इतकी मजा आली होती आणि सगळ्यांना बक्षिसं मिळाली होती. अजून एक मला असं विभा वाटतं की विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणजे आम्ही खूप नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला सगळीकडे कार्यक्रम केले. औरंगाबादला गेले, नगरला गेले, जालन्याला गेले. प्रत्येक ठिकाणी तेव्हाची सामाजिक परिस्थिती किंवा पाऊस पडला नाही आहे त्याची एक ती अख्खी जाणवते कुठेतरी, की माणसं थोडी निराश आहेत थोडी. पण मला असं वाटतं की चांगले कलाकार आणि चांगले रसिक हे काही जागा बघून जन्माला येत नाहीत. बरोबर, ते सगळीकडे असतात. प्रत्येक गावामध्ये असं जाणवतं की अरे हा काय सेन्सिटिव्हली ऐकणारा माणूस आहे. सो एक्सपोजर आता कसं आहे, आता यूट्यूबमुळे ज्याला जे ऐकायचं ते माणूस ऐकू शकतो. तर सगळीकडेच मला असं वाटतं की चांगले रसिक सगळीकडे आहेत, कोरडे रसिक सगळीकडे आहेत. आणि मी जसं नेहमी म्हणतो की अशी पण मंडळी आहेत की जी एकदा टेकून बसली की ते हलतच नाहीत, तशी मंडळी सगळीकडे असतात. पण मला सुदैवाने फार प्रेम करणारा ऑडियन्स काय पोचलाच तसा त्यांच्यापर्यंत ना, हेही खूप मोठं कारण आहे. मला एक सांग, या वर्षात तू आणखी 2 वेगळ्या विषयांचे चित्रपट केलेस. एक म्हणजे जनगण मन, दुसरा चॅम्पियन. चॅम्पियन योगायोगाने इंडियन मॅजिक आहे संबंधित होता. या दोन्हीमध्ये लहान मुलांची गाणी होती, आणि तू याआधी लहान मुलांसाठी तुम्ही दोघांनी खूप काम केलं होतं. तर कुठेतरी लहान मुलांची गाणी म्हणजे संदीप सलील असं इक्वेशन झालं का? हो, असं थोडंसं त्या काळामध्ये झालं होतं की एक फिल्म आहे म्हणजे मुलांचीच आहे, त्यामुळे तुम्हाला काय तर ते म्हणजे मला ते खूप आवडतं. मला कोणीतरी गमतीने पीडियाट्रिक संगीतकार असं म्हणलं होतं, तेही मला खूप आवडतं. पण मग ना सोयीनी त्याचा अर्थ ज्यांना काहीतरी एक हवं असतं ते म्हणजे ते लहान मुलांची गाणी करतात ते ना, म्हणजे मग आधी केलेलं सगळं बोरकर, कुसुमाग्रज, सुधीर मोघे, शांता शेळके हे सगळं त्यांना बाजूला ते झाकून पटकन एवढंच बघितलं की त्यांना कुठेतरी एक जेवण जास्त जातं. किंवा तो पण मुद्दा असतो ना, कारण आपल्याकडे गृहीत धरलं जातं की लहान मुलांसाठी करणं सोपं आहे. ही जी फिल्म्स होत्या, अमित अभ्यंकर एक तर खूप वर्षापासूनचा मित्र, आपणच एकत्र, माझा फर्ग्युसनचा बॅचमेट. आणि दुसरी फिल्म होती ती अविनाश आणि ऐश्वर्या नारकर, त्या दोघांची होती. तर ही सगळी मित्रमंडळी आणि दोन्ही फार चांगल्या विषयावरच्या फिल्म्स होत्या. म्हणजे अमित अभ्यंकरची फिल्म होती फासे पारधी, आणि ती मुलं ज्यांना शिक्षण मिळतच नाही आणि त्या शाळेत फार जीव तोडून शिकवणारा त्याचा प्रयत्न असतो की मुलांनी शिकावं. नंदू माधवनी फार अप्रतिम काम केलं होतं. तर तो छोटा मुलगा आईला सांगतो की आई मला शाळेत जाऊ दे, कारण फार मोठं होतं शिकलं की. आणि ती त्याची फासेपारधी आई म्हणते कुठे जातोस रे. तर तिथे एक जे ट्विस्ट संदीपने लिहिला होता तो इतका म्हणजे स्टोरीशी इतका छान रूळ, म्हणजे काय म्हणूया आपण, ती अशी एकरूप झाली होती गाणी त्या स्टोरीशी. मला त्या गाण्याविषयी अजून एक आठवतं की संदीपनी मुखडायला होतं की गुरुजी बोलला रांडच्यानं शिकायला हवं. आणि आम्ही तसंच रेकॉर्ड केलं फार. तेव्हा म्हणजे हा पण एक फरक पडतो की आता तेव्हा खरं तर शुभंकर लहान मुलांची गाणी गात होता, पण असं नाही मला वाटलं की सरसकट प्रत्येक लहान मुलाचं गाणं शुभंकरनी गावं का, कारण त्याचा व्हॉइस त्या पद्धतीने, म्हणजे हा जो फासेपारध्याचा मुलगा आहे तर त्याचा तसा रॉ किंवा लोकगीताला करेक्ट व्हॉइस मला वाटला नाही. एक सौरभ वाखरे म्हणून, फार तो आता सुरेजींकडे शिकून फार अप्रतिम गात होतो, स्वतः संगीत वगैरेही करतोय, आता तो छान तरुण गायक झालाय. तो तेव्हा छोटा होता, तर मला त्याचं गाणं ऐकून वाटलं की ह्याचा आवाज फार चांगला वाटला आणि तो फार गोड गायला. तर
नॅचरली सेन्सॉरमध्ये शब्द अडकला. गुरुजी बोलला रांडेचन्नो, म्हणजे मुद्दा असा होता की सर अरे रांडेचन्नो चला शिकायला बसा, इतकं ते सहज होतं. पण बरोबर आहे, म्हणजे जे काही नियम होते ते मग आम्ही ट्विस्ट पण कसा करता येतो की ती रानात राहणारी लोक म्हणून रानटीचन्नो असा शब्द केला. असंही कधी कधी करायला लागतं. म्हणजे गुरुजी बोलला रांडचन्नो शिकायला हवं, टाक टिकी टाक टिकी टाक टिकी टाक टिकी. तर याला जे सिलॅबल म्हणतो आपण, म्हणजे जसं अनेक आता तन नदीम तदेरेना देरेना पासून टाक टिकी टाक टिकी टाक टिकी टाक. गुरुजी बोलला रांडचन्नो शिकायला हवं, जुलूम नाही चालायचा लढायला हवं. गुरुजी बोलला रांडचन्नो शिकायला हवं, टाक टिकी टाक टिकी टाक टिकी. आता इथे ना एक संदर्भ इतका गोड येतो की कशासाठी शाळेत जायचं, तर रोजची खायची वानवा फासेबारदी लोकांची, त्यात वडील त्यांना त्या लोकांना कुठेही चोरी झाली की पहिल्यांदा त्यांना पकडतात. हातावर रोज एक संत्रा गोळी पडल, पेढे जिलब्या बत्ताशे बी पोटभर मिळल, त्याच्यासाठी तरी माय जायला हवं. गुरुजी बोलला रांडचन्नो शिकायला हवं, टाक टिकी टाक टिकी टाक टिकी टाक टिकी टाक. आता हे ना आपण आपलं जगणं पण कुठेतरी गाण्यात की कशासाठी तरी जायचं. तर अनेक अशा शाळा आहेत की जिकडे ती खिचडी मिळते म्हणून मुलं जातात की घरी जेवायला नाहीये तर शाळेत जाऊ. तर हातावर रोज एक संत्रा गोळी पडेल, पेढे जिलब्या बत्ताशे बी पोटभर मिळेल, कारण तेव्हा 15 ऑगस्टचा उत्सव असतो. फार गोड फिल्म होती. आणि चॅम्पियन्समध्ये पण त्या मुलांना शाळा सोडायला लागते. आई वडील दोघंही, मला वाटतं त्याच्यात एक जण जातात आणि दुसरी आई आजारी असते की पाय जातात असं काहीतरी होतं. आणि ती दोघंही मुलं हुशार असतात, म्युन्सिपालिटीच्या शाळेत असतात पण हुशार असतात. आणि त्यांना शाळा सोडायला लागते, पण शाळेची इतकी ओढ असते की ते शाळेवरून जाताना त्यांना रोज आठवण येते. ते कामावर जातात आणि मग मला वाटतं तो मोठा भाऊ जो असतो तो दिवसभर काम करतो आणि लहान मुलाला शिकवतो. आणि मग तो स्वतः रात्रीच्या शाळेत जातो, पण ते दोघंही शिकतात. अशी ती फार इन्स्पायरिंग गोष्ट होती. मला आठवतं रितेश आणि मी तेव्हा बसलो होतो की काय ग्रूव्ह करावे रे. आम्ही तिघही होतो आणि मी चाल एवढीच की दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. आणि रितेशला तेव्हा खरं ही ग्रूव्ह दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा, मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा, दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. पावलं येत आहेत भासत्या पळत्या फोफाट्यामधून, शाळेमध्ये सावली आहे बाहेर भलतं ऊन. काय शिकवत असतील बाई कसला तास असेल, सगळा वर्ग भरलेला पण एक जण नसेल. तो एक बाहेर आहे दिवसभर तो आहे, मन ठेवून शाळेमध्ये काम करतो आहे. शाळेमधले शिकणे नाही जगणे शिकतो आहे, दूरवर पाहून शाळा डोळे भरतो आहे. माझ्या वाचून माझ्यासारखीच उदास आहे शाळा, हात पसरून ओली ओली हाक देते शाळा, दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. तर ही दोन्ही गाणी करायला इतकी मजा आली होती. गुरुजी बोलला आणि कारण की मूलभूत गोष्ट ना शिक्षण, आणि ती मिळत नाही. मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्यांना सगळं सहज मिळतं त्यांना एक्झॅक्टली सांगायला पाहिजेत. आणि म्हणून असे चित्रपट फार महत्वाचे असतात. मला हा अनुभव आला होता हेमल कशाला की डोंगर पार करून त्या आदिवासी वस्तीतली मुलं शाळेत यायची आणि अनिकेत आमटेनी आम्हाला सांगितलं आणि मी विचारलं की येतात का, तर तो म्हणला ज्या ओढीनी आणि ज्या सिन्सिअरिटीने ती मुलं येतात आणि त्यांचे आई वडील त्यांना आवर्जून पाठवतात. तर असं जेव्हा आपली मुलं म्हणतात शाळेत नाही त्याचा मला कंटाळा आलाय अभ्यास करायचा, किंवा आपणही सहज मिळणाऱ्या गोष्टींविषयी अनेकदा औदासीन्य असतं आपलं, तर ह्या गोष्टी जेव्हा आपण असं काही ऐकतो वाचतो तेव्हा खूप जाणवतं नव्याने. आपण मगाशी 2 भाषांमध्ये कसं वेगळं गायलं जातं
उच्चार कसे असतात, लगाव कसा असतो ते बोललो. पण आणखी एक मोठा चॅलेंज तू स्वीकारला होतास, तो म्हणजे बायलिंग्वल फिल्म. हो हो. आणि ते काहीतरी तो वेगळाच अनुभव असणार, कारण कॉन्टेंट जरी एकच असेल तरी त्याच कॉन्टेंटची 2 वेगळ्या भाषांमधली गाणी करायची. हे काय तो अनुभव होता तुझा? नाही, मला असं वाटतं की अशी पर्सनॅलिटी पाहिजे की जी साडीत पण चांगली दिसेल आणि जीन्समध्ये पण, असं तुम्हाला चाल करायला लागतं. दोन्ही भाषेमध्ये तेच एक्सप्रेशन द्यायचं चालीतनं आणि सुरातून. आणि भाषांतर वाटू न देता अजिबात. हा, म्हणजे एक्सप्रेशन ही एक्सप्रेशन वेगळी आहे ना, कारण मुळात तुम्हाला सांगायचं तेच जरी असलं तरी आपण आपापल्या भाषेतनं वेगळं सांगतो. अगदीच. त्यामुळे संदीपसाठी पण चॅलेंज होता आणि माझ्यासाठी चाल करताना चॅलेंज होता. सो ही एक अत्यंत छान टप्पा वाटतो मला हा, की तुम्हाला दोन्ही भाषेतली गाणी करता येणं. आपल्याला स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने चॅलेंज करून त्यातून, किंवा तो चॅलेंज स्वीकारून त्यातून आपलीच नवी रूप आपल्याला मिळत जातात. एक्झॅक्टली. आणि वेगळं काही करतो, सतत कम्फर्ट झोनमध्ये न राहता अगदी ते बाहेर पडणं जे असतं ते स्वतःला सतत कोडी घालायची आणि ती सोडवायची, याच्यात एक मजा असते. वा. थोडक्यात की ज्याला टी शर्ट चांगला दिसेल आणि कुर्ताही असा पुरुष पाहिजे की, त्यामुळे चालीवर करणं हे सोपं असतं. त्यात ती इंटरेस्टिंग फिल्म होती खूप. सचिन खेडेकर आणि अनुपम खेर होते. प्रमोद जोशींनी डिरेक्ट केली होती. आणि मला म्हणजे त्याला मी कायम धन्यवाद देईन प्रमोदला, की असा एक्सपेरिमेंट करता आला की 2 भाषेमध्ये गाणं. म्हणजे एक त्याच्यातलं होतं की अनुपम खेर सचिन खेडेकरला घेऊन बाहेर पडतात आणि त्याला समजावतात की अरे म्हणजे तू तुझ्या मनाचं ऐक, अशा अर्थाचं गाणं होतं. आणि खूप म्हणजे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हे गाणं ड्युएट आणि गायलं होतं शंकरजी आणि हरिहरनजी. अरे वा. फार मजा आली होती गाण्याला. आणि आम्ही त्याचे दोन्ही भाषेतले मुखडे बघता ऐकवतो. दिल है पतझड़ दिल बरखा है, दिल है झरना दिल दरिया है. संदीपनी दिल आणि मन कधी हे बावरलेले. दिल है पतझड़ दिल बरखा है, दिल है झरना दिल दरिया है. दिल मन मौजी बड़ा मन चला रे. दिल दर्पण, दिल है दर्पण हंसता रोता रे. दिल दर्पण, दिल है दर्पण हंसता रोता रे. मन वेडे मन कुणालाही ना कळले रे. मन वेडे मन कुणालाही ना कळले रे. ही संगीतमय वेब सिरीज बघा सलील कुलकर्णी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.